नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. बांगलादेश विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 28 एप्रिलपासून सुरू होणार आहे. चट्टोग्राममधील जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. यापूर्वी झिम्बाब्वेनं 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. सिल्लेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात झिम्बाब्वेनं बांगलादेशचा 3 विकेट्सनं पराभव केला होता. भारतात एका बाजूला IPLच्या 18व्या मोसमाकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलेलं असतानाच आजपासून ट्राय सिरीजला सुरुवात होत आहे. या मालिकेतील सलामीच्या सामन्यात श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघांमध्ये विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे दोघंही संघांपैकी कोण यशस्वी ठरणार याकडे आता क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार. मुंबई इंडियन्सनं IPL स्पर्धेत नेहमीप्रमाणे यंदाही अडखळत सुरुवात केल्यानंतर जोरदार कमबॅक केलाय. मुंबईचा संघ आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध वानखेडे स्टेडियमवर भिडणार आहे. या सामन्यातही विजयी घोडदौड कायम राखण्याचा मुंबईचा मानस असणार आहे, तर दुसऱ्या बाजूला लखनौ सुपर जायंट्सचा टॉप 4 मध्ये परतण्याचा प्रयत्न असेल. दोनही संघांच्या खात्यात प्रत्येकी 10-10 पॉईंट्स आहेत. मात्र मुंबईचा नेट रन रेट सरस असल्यानं मुंबईचा संघ 4थ्या स्थानी आहे, तर लखनौ 6व्या क्रमांकावर आहे. आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर IPL 2025चा 47वा सामना खेळवला जाणार आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. या सामन्यात भारताचे 2 स्टार फलंदाज विराट कोहली आणि KL राहुल, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे 2 वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांचा मुकाबला पाहायला मिळणार आहे. IPL 2025 मधील 44व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज आमने-सामने होते. कोलकात्याच्या ईडन गार्डनवर हा सामना खेळवण्यात येणार होता, मात्र पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आलाय. त्यामुळे दोनही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आलाय. FC गोवा संघानं अखेरचा 1 मिनिट बाकी असताना विजयी गोल नोंदवत सुपर कप फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर उपांत्यपूर्व लढतीत त्यांनी पंजाब FCवर एका गोलच्या पिछाडीवरून 2-1 असा झुंजार विजय मिळवला. सामन्याच्या 89व्या मिनिटाला बोरहा हेर्रेरा यानं बरोबरीचा गोल केल्यानंतर 90व्या मिनिटास बदली खेळाडू मोहम्मद यासिर यानं केलेला गोल FC गोवासाठी निर्णायक ठरलाय. थायलंडच्या बँकॉकमध्ये सुरू असलेल्या एशियन महिला बेसबॉल चॅम्पियनशिपमध्ये भारतानं पाकिस्तानला 2-0 ने पराभूत करत शानदार विजय मिळवला. या सामन्यात लातूरच्या ज्योती पवारची निर्णायक कामगिरी पाहायला मिळाली. पहलगाम हल्ल्यातील निष्पाप नागरिकांचा राग मनात ठेवून खेळल्याचं ज्योतीने सांगितलंय आणि हा विजय त्याच्या स्मृतीला तिनं अर्पण केलाय. भारतानं सलग 3 सामने जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. अभिषेक नायरला नुकतंच टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमधून काढून टाकण्यात आलं होतं, पण अलीकडेच गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचे सहाय्यक प्रशिक्षक झाल्यानंतर नायर यांना आता मुंबई साऊथ सेंट्रल मराठा रॉयल्सचे मार्गदर्शक म्हणून नियुक्त करण्यात आले. 6 वर्षांच्या विश्रांतीनंतर T20 मुंबई लीग पुन्हा एकदा सुरू होतीये. 26 मे ते 8 जून दरम्यान ही लीग आयोजित केली जाणार आहे. या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथे थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.